भटका रहा होगा जहाँ जाना तहाँ होगा, जहाँ जाना तहाँ होगा, जहाँ जाना तहाँ नर तुझे नहीं पाना, नर क्या तुझे नहीं ख्याल है, तेरा खजाना है कहाँ. सुखी राहायचा, जीवाचा कल्याण करायचा खजाना कुठे आहे तुला मालूम नाही. आपला खजाना कुठं आहे? हृदयामध्ये आहे, हृदया भीतरासी. क्यों भूल में भटका रहा होगा जहाँ जाना तहाँ, नहीं चाह क्या तुझको भली भांति मिली धन मालवी. नहीं तू बावला फिरते सदा, मत चल अडानी चाल भी. अडाणपण घेऊन राहू नका, शानपण घ्या. संतांचे सिद्धांत पहा, संतांची जीवन पद्धती पहा. म्हणून देव आणि सरकार या दोन गोष्टी दोन्ही बाजूला सारा. देव आणि सरकारचं जीवन जगण्यामध्ये तुमच्याला जिथपर्यंत काम आहे तिथपर्यंत तुम्ही सुखी समाधानी कधीच होणार नाही, लक्षात घ्या. मगाच आमच्या विष्णूंनी बोलता बोलता सांगितलं होतं, सीता मायवर आपत्ती आली तर रामाचं शौर्य कामी आलं का? तो तर नवरा होता, तिचा पती होता, सीतामाईची पती होता ना. तिच्या दुःखाच्या कामी आला का तो? नाही नाही. जनक राजाची पोरगी होती ती, बाप तरी कामी आला का? बापही कामी आला नाही, पोरगही कामी आलं नाही, पती कामी आला नाही. इतिहास बाबर कोणता आहे? कोण म्हणते कामी आले म्हणून? जेव्हा जेव्हा तुमच्यावर कोणती दुःखाची पळ येते तेव्हा सुखाचे सांगाती सर्व ही मिळती, दुःख होता जाती निघोनिया. दुःखाची वेळ आली का कोणीच कोणाला साथ देत नाही. जन्म आलेलं आपल्या पोटचं पोरग सुद्धा साथ देत नाही. इतिहास आम्ही नेहमीच सांगतो, माकडाची कथा. जीव वाचवासाठी ती पोराले कडेवर घेऊन होती, नदीला पूर आला, पुरात पोरग बुडते म्हणून कडेवर घेतलं, कमरभर पाणी झालं तिच्या, मग खांद्यावर घेतलं, इथपर्यंत पाणी झालं, मग डोक्यावर घेतलं, मग इथपर्यंत तिच्या नाकातोंडात पाणी ज्यावेळेस जायला लागलं त्यावेळेस मग काय केलं? पोराले खाली ठेवलं. हे त्याच्या उरावर झाली. आपलं वाचली पाहिजे. अरे पोरावर कितीपर्यंत वेळ? आपल्या नाकातोंडात पाणी जात नाही तिथपर्यंतच. मग मरण लेखा मेला तर मी का करू, आत्ता मेला तर बरं होते म्हणते. उसनी माया आहे बाबाजी, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने आपलं हृदय कोमल बना. जयाचे हृदय मऊ ना होनी, निघे बुद्धी तुम्ही दया भाव. कुबुद्धी सोडून घ्या, सद्बुद्धी घ्या. सद्बुद्धीतून दयेचा उपज होतो, दयेची उपज होतो. दया कुठे निर्माण होते? सद्बुद्धी असेल तर. कुबुद्धी अंतकरणामध्ये राहिली का दया तयारच होत नाही, नुसती माया राहते. आता तुम्ही एकमेकाला मदत करता ना बाबाजी, लग्नाला मदत करताय, कोणी गव्हाचं पोतं देत आहे, कोणी 1000 रुपये देत आहे, तर ती माया होय, दया नव्हे. लक्षात घ्या. दयेने मनुष्याला जीवनभर भिकारी ठेवल्या जात नाही. दया असली का तो स्वावलंबी प्रयत्न करी नाना परी, दुर्गुण काढावया बाहेरी, तारतम्य ठेवून सदा अंतरी, हेची सेवा कार्य असे. सेवा भक्ती कशाला म्हणावं? जो आपला पोरगा आहे, आपला मित्र आहे, आपला भाऊ आहे, आपला वडील आहे, त्यांना नाना प्रकारचे प्रयत्न करून ज्या दुर्गुणामुळे हा गरीब राहिला, ज्या दुर्गुणामुळे हा उपाशी आहे, ज्या दुर्गुणामुळे याच्या जीवनामध्ये दुःख आलं, ते दुर्गुण काढण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात. लक्षात घ्या. माझ्यासोबतचे अनेक लोक आहे की जे दुर्गुणातून बाहेर आले. बाबाजी तुमच्यामुळे मी वाचलो. नाही, दुर्गुणातून. दुर्गुण असल्यामुळे आपत्ती येत नाही, दुर्गुण असल्यामुळे दुःख येत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला साखी पाठ आहे, सत्संगत से सुख उपजे, कुसंगत से दुःख होय, काही कबीर तहा जाइए, ज्या अपनी संगती होय. सिद्धांत असा आहे,
माणसाच्या जीवनामध्ये भगवंताच्या ईश्वराच्या कोपाने दुःख येत नाही, त्याच्यावर असणाऱ्या दुर्गुणावर दुःख येते, लक्षात घ्या. म्हणून जोपर्यंत माणसाच्या दुर्गुण आहे हृदयात, तिथपर्यंत हा मनुष्य सुखी राहत नाही. किती भागवत करा, व्रतवैकल्य करा, गणपती बसवा, दुर्गादेवी बसवा, काय करायचे होते ते कशासाठी? स्मरणासाठी. लक्षात घ्या दोन गोष्टी. मंदिरातला देव स्मरणासाठी आहे, प्रेरण्यासाठी नाही. तुकडोजी महाराजांचा पुत्र इथं बसवला, त्यांना म्हणलं बाबाजी ती ओवी नाही समजली, समजून द्या. समजून देईल का ओवी? नाही. आता मीच घ्या अनंत महाराजावर, तिथे दुकान आहे पुस्तकाचं, तिथं अनंत महाराजाचे फोटो आहे, ते घेऊन जा घरी. ना आता आम्ही संध्याकाळी चाललो, उद्या सगळं आंघोळ कर, चांगली उदबत्ती लावा, बाबाजी कालचा विषय समजून द्या म्हणा. समजून देईल का? नाही. ती स्मरणासाठी आहे. आणि जिवंत जीव प्रेरणेसाठी आहे. संत जे आहे प्रतिमा निजे कल्पना उत्तम, संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम, आणि चालते बोलते परब्रह्म, अतिउत्तम साधू सेवा. भगवान श्री म्हणताय उद्धवा पुनगाट घे, प्रतिमा वाईट नाही आहे, चांगली आहे. आपले वडील मरण पावले, त्यांची प्रतिमा तुम्ही फोटो तयार करता, त्या फोटोला खुर्चीवर बसवता आणि तेरवीच्या दिवशी त्यांना नमस्कार करता, चांगला आहे, नाही असं नाही. परंतु ती फक्त स्मरणासाठी आहे की आमचे वडील कसे वागत होते. मी आत्ताही कोणाला सांगतो, मी ज्यावेळेस 30 जानेवारी 1973 रोज बुधवार पहाटे 4 वाजता घरून निघालो, सामान घेतलं, डॉक्टरचा धंदा करायसाठी कुठं पापडला, शिंदी पापडला आलो आमच्या गावरून. त्यावेळेस माझ्या वडिलांनी सांगितलं बापू जा म्हणे, आता लागणारच आहे, आपण गरीब लोक, शेती नाही वाडी नाही, कोणाला जाऊन गावाला जाऊन कोणता धंदा करून पोट भरा लागणार आहे, जा बेटा म्हणे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणती? समाजामध्ये जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, दुर्जन लोक आहेत, त्यांना अगोदर नमस्कार करत जा. सज्जनाला नाही केला तर चालते, पण अविचारी लोकांना नमस्कार काकाजी, मामाजी, भाऊ, बंधू म्हणून सांगणार आहे. सज्जन माणसाची काकाजी नाही म्हणत चालते, नाही बोललं चालते, नमस्कार नाही केला चालते, पण दुष्ट लोकांच्या जपून वाग म्हणे, त्यांना नमस्कार काय का चाललं, नमस्कार जी आबाजी म्हणत जा. मी म्हटलं उलटं कसं बोलता बा तुम्ही, दुष्ट माणसाला नमस्कार करा, सज्जनांना नाही केलं चालते. आमचे वडील म्हणाले की बाबा जे अविचारी लोक आहे, ते अविचारी लोक काय करतात, त्यांना मान नाही दिला, त्यांच्याशी चांगलं राहिलं नाही, जीवनामध्ये काड्या करते, म्हणजे अडचणी त्या निर्माण करते. सज्जन माणूस काय करते, नाही पटलं तर नाही पटलं, पण त्याच्या जीवनात अडचणी नाही तयार करत. लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारे गुरुभक्तांनी आपलं हृदय स्वच्छ ठेवलं पाहिजे, निर्मळ ठेवलं पाहिजे. क्षमा, सहनशीलता, बोलणं बदलावा, वागणं बदलावा, कठोर बोलणं, सवय लावा मन इंद्रियाला. सवय साजी कशी नाही, सवय लावा, आपण ती सवय लावते. म्हणून संत लिहितात चाखा गोडी परमार्थाची, चाखा गोडी परमार्थाची, चाखा गोडी परमार्थाची, चाखा गोडी सद्भावाची गोड करोनी, सद्भावाची गोड करोनी, आना कोणत्याही कार्यक्रमात जा, वाईट नाही कार्यक्रम, परंतु तिथे चाखा गोडी परमार्थांची. नाही
जोड करोनी सद्भावांची चाका गोडी परमार्थांची. सद्भाव जागा ठेवा. जाण त्याने तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारे आणावी, बिघडली घडी दुरुस्त करावी समाजांची. लक्षात घ्या. म्हणून कोणी असो, चतुर असो अज्ञानी असो, ऐकताना आपण सद्भाव जागा करा. सद्भाव माणसाच्या अंतःकरणामध्ये राहिला, आमच्या आणि तुमच्या श्रोतांनी वक्त्यांच्या अंतःकरणामध्ये सद्भाव राहिला की मित्र तुम्हाला कधीही लुटणार नाही. तुम्ही जशी चटणी भाकर खाता तशीच चटणी भाकर मीही खात आहो. तुमच्या खात माझ्यात अंतर राहत नाही. मी काही विमानानं जात नाही. आताचे संत विमानानं जाते, तिकीट काढून घरी जात. त्यांचा पाहते 4 बालट्या पाणी 2 साबण मागून पुढून लावाले नाही, तुपाशिवाय जेवणच होत नाही त्याचं. मित्र कठीण आहे काम. आम्ही भाग्याचे आम्हा तांबे भोपळ्याचे, लोका घरी गाई म्हशी आम्हा घरी उंदीर घुशी, मन लागो यार फकीरी में जो सुख होई राम भजन में, सो सुख नाही अमीरी में, मन लागो यार फकीरी में. नीतिमूल्य सांभाळा, गरीब राहा, पण नैतिक बाजू हसू देऊ नका. कधीच कुणाला आपल्या सुखासाठी दुःख देऊन त्यांची पिळवणूक करू नका. संतांचा मार्ग आहे राजे हो, संतांचा मार्ग तसा नाही. म्हणून अपार धनाची धुळदाणी अनिष्ट प्रतीची पेरणी, फुटीर वृत्ती वाढेल जनी ऐशी करणी कित्येकांची, अंधश्रद्धेशी आणूनी पुर लोकी रुजविती मिथ्याचार, ऐशा उत्सवांचे प्रकार विचित्रची असती. हा सगळा भाव आपल्या हृदयामध्ये ठेवा. म्हणून जयाचे निघे बुद्धी तुम्ही दया भाव. ज्याचं हृदय निर्मळ आहे, कोमल आहे, नम्र आहे, समरसता आहे, सद्भाव आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्याच अंतःकरणामध्ये निघे बुद्धी तुम्ही दया भाव. तिथं दयाभाव राहते, निर्दयता राहत नाही. माणसाच्या मनामध्ये निर्दयता राहिली तर त्याची दृष्टीच उच्च निचेतीची राहते, अस्पृश्याची राहते. लक्षात घ्या. दृष्टी बदलवा तुम्ही. दृष्टीमुळे घात झालासे जीवनी, म्हणून अडाणी राहू नका. त्याच्या बुद्धीतून दयाभाव तयार होते. मग जहा दया तहा भक्ती. भक्तीची उपज कुठे होते? अंतःकरणामध्ये दया असेल तर. निर्दयी माणसाच्या अंतःकरणामध्ये भक्ती राहू शकत नाही. निर्दयी मनुष्य लोकांना फसवल्याशिवाय खोट्या खाट्या कथा सांगून, कोणत्याही प्रकारचे चरित्र हनन करून फक्त त्याचं काम राहते. आम्ही 4-5व्या वर्गात असताना मी सत्यनारायणची पूजा करत होतो. त्यावेळेस गावचे लोक मला आवडीचा होतो मी लोकांच्या, मला पूजा करायला बोलत होते. आता पूजा केल्यानंतर ते होते आरती होते, तर ते आरतीचे जे पैसे टाकते, पैसे कोणाला भेटते? पूजारीला. मी होतो चटकचा रस त्यावेळेस. आता ते आरती बापू तिकडून फिरवा, आरती पूर्ण लोकांना घ्या मग आरती घ्या मग. म्हणजे आरती केली का 4 आणे टाकायचे, 8 आणे टाकायचे. मला आरतीशी काय मतलब होतं? मला 4 आणि 8 आण्याशी मतलब होता. पैसे वाढले पाहिजे माये, म्हणून तिकडून आरती घ्या, इकडून आरती घ्या. 4 आणि 8 आण्यांचा मस्त खिसा भराचा चालला यार. मग ज्यावेळेस मी पांढरमारचा उपदेश घेतला त्यावेळेस अरे हे तर मला पाप झालं, पाप कर्म झाले. भगवान के नाम पर धन कमाया, आशा इच्छा तृप्त करके भगवान को धोखा दिया. भगवंतानं कुठं पैसे मागितले? आरती पैसे टाका म्हणून. भगवंताला माहीत आहे तुमचेच पोरं बाळा अडचणीत आहे, तुमच्या पोराला पॅन्ट नाही, तुम्हाला साडी नाही, सकाळी पटकन चून पोळ्या करून पटकन कामाला जावं लागते. शेतातल्या माणसाला ते अरे बाळतींच्या आईली बाळतींनीच माहीत, दुसरं का माहीत? किती हाल आहे तुम्हाला लोकांचे, खेड्यातल्या लोक. आमचे हाल आहे का? हे हाल आम्हाला माहीत आहे. तुमची भाकर आम्ही कशी नेणार? तुमचे 5 रुपये कसे आम्ही नेणार? बघाच मी म्हटलं भाई पैसे नका देऊ. किती वेळ सांगतो, पण आजही सांगत आहो. वणीच्या कार्यक्रमाने बुजून जन्मबुजून सांगणार आहो की मला पैसे देऊ नका. तुमचे मुलं बाळ सुखी राहिले, तुम्ही सुखी राहिले तरी आम्हाला आनंद आहे. पैशाचं काम नाही. कारण संत त्यागी असतो. सुखाचा भोग घेण्यासाठी संत होत नसतात, सुखाचा त्याग करण्यासाठी. भगवान बुद्ध राजाचा पोरगा होता, राज्य सोडून गेला. काहून सोडला? श्रीराम राजाचा पोरगा होता, सोडून जंगलात गेला. काहून? आई वडिलाचे
वचनाचं प्रतिपालन करण्यासाठी. म्हणून आपण काही विचार शिकलो पाहिजे राजे हो. नुसतं शिकून जमत नाही. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. या वेगळे जे उरले ते करंटी पुरुष आहे. म्हणून आपल्या जिभेला काटा टोचा. लक्षात घ्या. नजरेवर पडदा टाका, तोंडाला पट्टी बांधा. काही म्हणत येईल तसं जीवन जगू नका. त्याचं नाव गुरुभक्त नाही आहे. जयाचे हृदय मऊने नाहुनी निगे बुद्धीतून दया भाव. अशी भूमिका उठल तुमच्या बुद्धीतून दयाभाव तयार होईल. मग दयाभाव तयार झाला. जहा दया तहा भक्ती, जहा भक्ती तहा ज्ञान, जहा ज्ञान तहा धर्म, वेही संत सुजान. सज्जन कुणाला म्हणावं? तीन गोष्टी ज्याच्या जीवनात असेल त्याचं नाव सज्जन. ज्याचं अंतकरण दयेनं भरवलेलं आहे. दयेनं भरवल्या अंतकरणामध्ये भक्तीची उपज झालेली आहे. भक्तीची उपज झालेल्या अंतकरणामध्ये ज्ञानाचा उगम झालेला, उदय झालेला आहे. आणि ज्ञानाचा उदय झालेला मनुष्य धर्मनिष्ठ जीवन जगतो, अधर्मानं जीवन जगत नाही. धर्म त्याचंच नाव आहे, तिथं अधर्म येणार नाही. आज आपल्या समाजामध्ये धर्माच्या नावाने अधर्माकडे वाटचाल चालू आहे आपली राजे हो. आपलं वागणं, बोलणं, चालणं, घेणं अधर्माचं आहे. जागोजागी भांडणं आहे. 24 तास पती पत्नीहून राहता, एकमेकाचं पटून नाही राहिलं, कसं तरी निभून राहिले तुम्ही. तुटके मन एकवटले, तेने तुटके ध्यान केले. येथे काय कोणाची गेले सांगा ना मज, नाही का? म्हणून दिसतो कुटुंबात 7 जण पण फुटून आहे राजे हो. मोकळे मन नाही आहे. म्हणून आपल्या बुद्धीतून दयाभाव तयार झाला पाहिजे. दयाभाव तयार झाल्यानंतर भक्तीचा पाजर फुटला पाहिजे. भक्तीचा पाजर फुटला तरच ज्ञानाची उपज होते. ज्ञानाची उपज झाली तरच मनुष्य धर्माने वागतो. अधर्माच्या वाटत जात नाही, अधर्माच्या मार्गाने जातच नाही मनुष्य. लक्षात घ्या. आम्ही किती, तुम्ही हजारो रुपये हजारच्या नोटा टाकाल, आमच्या जगण्यात अधर्म येऊ शकत नाही. आम्ही नाहीच. माझा रजिस्टर आहे, तुम्ही कोणत्याही दिवशी पाहू शकता. तुमच्या गावून 200 500 गेले तर तिथं नोंद राहते. उद्या इथून गेल्याबरोबर उद्या सकाळी इथं नोंद करतो आम्ही. पडला दक्षिणा मिळाली पंचीकरणाचे 145. पाहू शकता कधी. कारण माझ्या गुरु ते शिकवलंच नाही. तुम्ही अज्ञानी आहे. अरे मीच तुम्हाला लुटून खाईल. आईच समजा भजे खाचं काम कर, पोराली का हा खाऊ घालते नाही. म्हणून जयाचे हृदय निघे बुद्धीतून दया भाव उपजता राहे. प्रेम देवाकडे मुडीचा आवडे धर्मनीती. असा जो भक्त आहे त्या भक्ताचं लक्ष राहील देवाकडे, आपल्या गुरुकडे, आपल्या आई वडिलाकडे, आपल्या गावाच्या सज्जन लोकांकडे. किती सज्जन लोक आहे आपल्या गावात, चांगले लोक आहे. हे आता एवढे मोठे महालमाडी बांधून आहे नाही, त्यांच्या भिंतीचा लागून आपला कार्यक्रम होत आहे. येतं कार्यक्रम करू नका म्हटलं का कधी? नाही नाही. श्रीमंत लोक आपल्या गावचे सज्जनच असतात. लक्षात घ्या. म्हणून धन हे गरिबांचे रक्त, समजूनी वागोत श्रीमंत. आणि धन ही गावाची दौलत, म्हणून व्हावा मानकीचा. आपल्या गावामध्ये जे धनाढ्य लोक आहे, श्रीमंत लोक आहे, ते लोक आपल्या गावात असले पाहिजे. ते श्रीमंत लोक अशा कार्यक्रमात मदत करतात, घेऊन चालतात. तुम्हालाही माहीत आहे राजू, आपल्या गरिबाची पोरगी राहिली आणि 2 लोकांशी श्रीमंत कास्तकाराशी संबंध राहिला, तोच काही 2 पायला डाळ देते, 2 पायला आपल्या पोरीचं लग्न निभवून देते. कोण म्हणते श्रीमंत नाही गावात पाहिजे? गरीब नाही पाहिजे. आता तू श्रीमंत कशाचे भरोसा झाला? गरीबाच्याच रक्तान झाला ना. गरीब लोक कापूस वेचायला झाला तर तुला कापसाचे पैसे येणार आहे का? परस्पर पूरक जीवन आहे राजो. संतांना भक्ताची गरज आहे, भक्तांना संतांची गरज आहे. म्हणून आपण या भावना विसरून जातो. फरकेपणाची दृष्टीच गेली, वासना भावनेत विरू लागली, आणि दुसऱ्याची सुखदुःखी झाली आपणच ऐसे. मग माघारिली पूजा मंदिरे, दिसू लागली जिवंत शरीरे. मग हे पूजा मंदिर दिसत नाही, जिवंत शरीर आमचे देव आहे. म्हणून राष्ट्रसंतांना द्यावं लागलं की सर्व लोकची अमुचे ईश्वर, सर्व गावची अमुचे मंदिर, सेवा करणे निरंतर तुझा ती आमुची. पापड जा मी झालो, पापड हे माझ्यासाठी आज मंदिर आहे. माझ्या मंदिरामध्ये माझ्या पापडच्या आई बहिणी, माझे भाऊ भांड बसले, ते माझे देव आहे.
आणि या देवाची निष्प्रपणे सेवा करणारा मी तुमचा भक्त आहो, दास आहो, राजे हो. या सेवेची मी 10 रुपये तुमचे नेऊन न राहिलो, निष्पृह आहे. काही मोल न घेता, मोले सुकृत करू नये, मोले पुजारी होऊ नये, दिला तरी घेऊ नये, मान निष्पृह. सेवा त्याचं नाव आहे. नाही तर रोजदार झाला, पैसे दे काम कर, नाही 10,000 घे कीर्तन कर, तुलाही काही काम नाही मलाही काही काम नाही. नाही नाही नाही, सेवा आणि रोजगारामध्ये फरक आहे राजे हो. म्हणून संत हे सेवाधारी असतात. आम्ही तुमच्या गावात आलो, माझ्यासाठी तुम्ही देवी देवता आहे. पापड माझं मंदिर आहे, माझं, मी शुद्ध भावनेने इथं आलो तुमच्या या मंदिरामध्ये. या मंदिराची पवित्रता पाहून, या गावातले लोक पाहून माझ्यावर निष्ठा आहे, माझं प्रेम आहे तुमच्यावर म्हणून आलो इथं. माझा तुमचा संबंध आहे. अशी आत्मीयता तयार करा, जिव्हाळा तयार करा. त्याचं नाव भक्त आहे राजे हो. नाही तर काय फायदा, मला तर मरण, मला काय करायचं आहे. नाही, दुजियाचा जीव गेला तरी चाले, आम्हा सुखी केले पाहिजे देव संताची भूमिका. म्हणून जयाचे हृदय मौने नाहून, निघे बुद्धीतून दया भाव, उपजता राहे प्रेम देवाकडे. मुळीच आवडे धर्मनीती, उपजता राहे प्रेम देवाकडे. हे देव आहे माझे, आकाशात देव नाही आहे, लक्षात घ्या. वर बोट दाखवूच नका. मंदिरात देवाची मूर्ती आहे, देव नाही आहे का? देव आहे. आपल्या खुर्चीवर 13वीच्या दिवशी बाप राहते का? बापाचा फोटो राहते, बापाचा. अडचण गेली, पोरीची सोयरी जळतात, सोयरी खेळत बस बाजी बाजी रिंगेवर बसेल का तो बाप? रिंगेवर बसण्याचा बाप नव्हे, पोरीचं लग्न जुळाचा बाप नव्हे, तापाजारात मदत करायचा बाप नव्हे. घरात गावात पाऊस पडला, तुरी ओल्यात आहे, चाल थोडं झाकू लागाले म्हणून तो बाप नव्हे. तो बाप होय, माया बापानं असं केलं, माया बापानं लई कष्ट केले, स्मरणासाठी बाप आहे राजे हो. आणि प्रेरणेसाठी सज्जन माणसं आहे आपल्या जगात. माझा मी ज्यावेळेस पापवरून आलो पहाटे 4 वाजता, आई वडील सोडून आलो. तुम्हाला अनुभव आहे. पण इच्छे आई वडील मला जोडले ना, मी जोडले नाही तर भाऊ बंद जोडले ना. मी कोण म्हणते भाऊ बंद मिळत नाही म्हणून? इच्छावर अवलंबून आहे. जगामध्ये जगमित्र परी जिभेपाशी असे सूत्र, आणि कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. सत्पात्र शोधाल तर प्रत्येक गावात सज्जन माणसं आहे, तुम्हाला मदत करणार आहे. आई बहिणीचं प्रेम करणाऱ्या माता भगिनी प्रत्येक गावात आहे. पण तुमच्यात असेल तर हेच नाव खराब असेल तर काय फायदा? नाही, इले बरोबर करा. हाच खजिना आहे. नर क्या तुझे मालूम नाही तेरा खजाना आहे का? कुठं आहे खजाना? मित्रत्वाचा, प्रेम भावाचा, सद्भावाचा, चांगुलपणाचा, सुखाचा, समाधानाचा, शांतीचा, स्थिरतेचा खजाना मंदिरात नाही, बाहेर नाही, कुठंच नाही राजो. हे कळण्यासाठी हे साधा वया संत जन नाम जप सांगताती. लक्षात घ्या. म्हणून नामी हा ज्ञानाचा सिद्धांत देतो आणि नाम हे व्यवहार शिकवतो. नाम वाईट नाही, आपल्या व्यवहारामध्ये सुधार भावासाठी नाम आहे. परंतु माझं नाव अनंत आहे, अनंत माझं नाम आहे. व्यवहारासाठी अनंत नावाचा वापर केला, पण माझं म्हणणारा अनंत नावाचा मालक आहे. माझं नाव अनंत आहे. ही माझी पेन आहे, माझी पेन आहे. पेन माझ्या वेगळी आहे, माझी पेन आहे. पेनचा मालक नियंत्रक मी आहो, आणि ही पेन माझ्या नियंत्रणाखाली काम करत आहे. त्या प्रकारे मी अनंत आहो. अनंत हे नाव आहे. अनंत नावाचा माणूस इथं बसलेला जीव जो आहे त्याच्या समजीनुसार काम करत आहे. म्हणून समज बदलवा. उपजता राहे प्रेम देवाकडे, या देवाकडे. मुळीच आवडे धर्मनीती. गुरुभक्त जो आहे त्याचं लक्ष असलं पाहिजे जिवंत जीवाकडे. जीवत्वाचे हाल आणि मरणाऱ्याचा उदो करू नका. आज प्रत्येक गावामध्ये मरणाऱ्याचा उदो आहे. हनुमान जयंती, रामनवमी, कृष्ण जयंती, बिरसा मुंडाची जयंती, चांगल्या जयंती करणं. पण तुम्ही तिथं ढोल तसे बोलावता, डीजे बोलावता, दारू पिऊन नाचायला लावता. केवढी बदनामी करताय तुम्ही देवाची, का नाही आहे? थोडीशी तरी वाटते का? रिकामी जागा नाही मला, तुम्हाला नाही वाटली पाहिजे राजो. देवाच्या धर्मावर आपण कार्यक्रम करतो आणि तिथे आपण
दारू पिऊन नाचतो, ह्या विटंबना दूर केली पाहिजे. म्हणून उपजता राहे प्रेम देवाकडे, मुळीच आवडे धर्मनीती. गुरुभक्तांनी धर्म आणि नीतीने चालला पाहिजे. अर्थशून्य भाषे मजहा कलह जीवनाचा, 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 अर्थशून्य भाषे मजहा कलह जीवनाचा. धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. शून्य भाषे मजहा कलह जीवनाचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. अर्थशून्य भाषे मजहा जीवनाचा, अर्थशून्य भाषे मजहा जीवनाचा, अर्थशून्य भाषे मजहा जीवनाचा. धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा, खेळ कल्पनेचा, खेळ कल्पनेचा. अर्थशून्य भाषे मजहा कलह जीवनाचा, अर्थशून्य भाषे मजहा कलह जीवनाचा, अर्थशून्य भाषे मजहा कलह जीवनाचा. लक्षात घ्या, अर्थशून्य भाषे मजहा कलह जीवनांचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा, खेळ कल्पनेचा. विचित्रपणा आपल्या समाजामध्ये आहे. संतांनी शिवत जगा आणि जगू द्या, स्वतः चांगले जगा, शेजाऱ्यांना जगू द्या, नाही का. तुम्ही चांगले जगा, आम्ही आलो आमचंही काम चांगलं करू द्या, प्रेम द्या. पैसा कोण देतं? पैशाला काय किंमत आहे राजेहो? गुणवंताला या या म्हणती तया मिळे सन्मान, बना हो बना तुम्ही गुणवान, धनवान नाही. लक्षात घ्या, आम्ही गुणवान बनलो, आमच्या नाही पाहिजे तर 200-100 रुपये येतात खिशात. नाही, कुंभ्याला गुरुपूजा राहते, 15,000 16,000 रुपये तर नाही दे, नको देऊ म्हणत देते. 12 महिन्याचं तेल तिखट मी गहू तांदूळ एका 3 तासात होते राजो. इतकं चांगला धंदा आहे भक्तीचा, 3 तासात. पण मी काय करतो माहीत आहे, कुंभ्याच्या काळात तेवढीच मिळतो, 5 रुपये घरी आणत नाही. कारण तुमचे पैसे आहे, ते माझा हक्क नाही त्याच्यावर. अरे ज्या माणसाला आपला हक्क समजत नाही तो कायचा कीर्तनकार प्रवचनकार राज